आता कसा मुद्द्यावर आलास भावा? हा, अरे तुम्ही केलेल्या कष्टाचा तुम्हाला मोबदला मिळतो. अरे हमखास खन 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 वाजवून घेता तुम्ही. शेतकऱ्याचं तसं नसतं. समजा मामला राम भरोशी. अरे वैशाखातल्या वनव्यात एकदा तापलेल्या रानातनं उस्तानी पडलेली वावर बघा, मग कळेल शेतकरी आभाळाकडे का डोळं लावतो ते. मातीत नांगराचा फाळ खुपसून माती जेव्हा उकलून बाहेर येते ना, तेव्हा ती माती नसती, शेतकऱ्याची छाती असती. गाडग्या मडक्यात गुप्त धनागत जपून ठेवलेलं बी मातीच्या ओटी पोटात खुपसून पावसाची वाट बघण्यात काय तगमग असती ती बी बघा. इकडं उगवून आलेलं कवळं कवळं कोंब आणि तिकडं आटून तळ घातलेली हिर बघून ज्याच्या पोटात खड्डा पडतो का नाही, ते शेतकरी बी बघा. म्हणून म्हणतो वकील साहेब, शेती करणारा प्रत्येक जण शेतकरी नसतो. शेतकऱ्याची व्याख्याला सोपी आहे. काम असो नसो, दिसातला घटकावर जरी मातीत घाम गाळल्या वगैरे ज्याला भाकरीचा तुकडा तोडवत नाही, तो शेतकरी. लय मोठं मन लागतं शेतकरी व्हायला वकील साहेब, लय मोठं मन लागतं. अरे तुम्ही शहरात दारात एखादं पेरूचं झाड लावलं तर कंपाऊंड बांधून त्याची राखण करता. शेतकरी उघड्या माळावर 400 मोसंबी लावतो. क्या बात है. लय मोठं मन लागतं वकील साहेब शेतकरी व्हायला, लय मोठं मन लागतं.